आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सामाजिक अंशशिक्षणाची वार्षिक जनसुनावणी उत्साहात पार पाडली. पंचायत समिती धुळे जनसुनावणीत तालुक्यातील 31 गावांचा आढावा घेण्यात आला. अंतर्गत झालेल्या या कामांची उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी सामाजिक अंकेक्षण अहवालाचे वाचन करण्यात आले. यावेळी नागरिकांच्या तक्रारी आणि विविध समस्या समजून घेण्यात आल्या. प्राप्त तक्रारींवर संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कारवाईचे आश्वासन दिले आहे. महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात कपिल देव चणेसर, अध्यक्ष उमाकांत गुलाबराव पाटील, विधी तज्ज्ञ ॲडव्होकेट राहुल राजेंद्र निकुम आणि मजूर प्रतिनिधी राकेश दिलीप पाटील यांनी सहभाग घेतला. यावेळी रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कामांच्या गुणवत्तेसह निधीचा वापर आणि लाभार्थ्यांना मिळालेल्या सुविधांवर चर्चा झाली. ग्रामसेवक, रोजगार सेवक, शासकीय अधिकारी आणि विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नागरिकांच्या सहभागातून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा संदेश या जनसुनावणीतून देण्यात आला. सामाजिक अंकेक्षणामुळे प्रशासन अधिक जबाबदार आणि पारदर्शक होण्यास मदत होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. मनरेगा योजनेतील कामे अधिक परिणामकारक आणि लोकाभिमुख करण्यासाठी अशा जनसुनावण्या महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रतिनिधी नवनीत बागले आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे.